नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राचा जीव की प्राण असलेला झणझणीत, तिखट, चवदार आणि सगळ्यांचा लाडका पदार्थ मिसळ पाव। महाराष्ट्राच्या प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात सकाळी सकाळी जी वासाने भूक चाळवते ती म्हणजे मिसळीचा तिखट वास। गरम उसळ, लाल झणझणीत तरी, खमंग फरसाण, चिरलेला कांदा, वरून लिंबाचा रस आणि पाव ही केवळ डिश नाही तर ही एक भावना पण आहे। चला तर मग बघूयात मिसळची रेसिपी। तर सर्वप्रथम मी कढईत 2 कप पाणी घेतले, त्यात स्वच्छ धुवून घेतलेली आणि मोड आलेली मटकी टाकली। त्यात टाकायची आपल्याला हळद आणि ती छान 5 ते 10 मिनिट चांगली शिजवून घ्यायची। आता शिजलेली मटकी चाळणीत काढून घ्या। चाळणीखाली जमा झालेले उरलेले पाणी फेकून न देता वेगळ्या भांड्यात ठेवा। हे पाणी पौष्टिक असल्यामुळे ते आपण भाजीला वापरणार आहे, यामुळे भाजीला चव येते आणि पोषण मूल्यही टिकून राहते। यानंतर कढईत आपण 2 चमचे तेल टाकायचं। तेल चांगलं गरम झालं की त्यात टाकायचं आहे मोहरी। मोहरी छान तडतडू लागली की त्यात टाकायचं आहे जिरं, त्यात टाका हिंग आणि ताजी कढीपत्त्याची पाने। कढीपत्त्याची पानं तडतडू लागली की त्यात टाकायची आहे थोडीशी हळद आणि मटकी। हे सर्व जिन्नस छान एकत्र करून घ्या आणि नंतर त्यावर टाका थोडेसे मीठ आणि 2 मिनिटे परतून घ्या। चला आता मसाल्याची तयारी करूया। पॅनमध्ये थोडं तेल गरम करा। तेल गरम झाल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा घाला आणि मध्यम आचेवर गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्या। कांदा परतला की त्यात लसूण घाला, आलं घाला आणि छान परतून घ्या। नंतर त्यात टाकायचं आहे आपल्याला धना, कोथिंबीर आणि त्यात टाकायचं आहे किसलेलं खोबरं। हे सर्व जिन्नस घालून हलक्या आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या। हा सर्व मसाला थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या। तयार आहे आपला भाजीसाठी मसाला। तर चला आता कढई घ्या, त्यात टाका 2 चमचे तेल। तेल गरम झालं की त्यात टाका हिंग, छान अशी ताजी कढीपत्त्याची पाने तडतडली त्यात टाकायची आहे आपल्याला थोडीशी हळद, लाल मिरची पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली तरीही चालेल, जेणेकरून त्याला रंग छान येतो। आणि मग त्याच्यात टाकायचं आहे आपल्याला तयार वाटण। आता हे वाटण मध्यम आचेवर छान नीट परतून घ्या, जेणेकरून त्याला तेल सुटेल। त्याला तेल सुटू लागलं की त्यात थोडंसं पाणी टाकून तो मसाला त्या पाण्यामध्ये शिजवायचा। यानंतर आवश्यक तेवढे पाणी घालून रस्सा तयार करा। त्यात मी सुहाना मटकी मिसळ मसाला टाकला आहे, तुम्हाला आवडल्यास तोही टाकू शकता। त्यानंतर रस्सा उकळी येऊ द्या आणि 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या। रस्सा घट्ट किंवा पातळ हवा असेल तर पाणी त्यानुसार वाढवा आणि छान उकळी येऊ द्या। यात आपण मटकी शिजवल्यानंतरचं जे पाणी उरलं होतं तेही आपण यात टाकलं आहे, जेणेकरून मटकीचा वास छान येईल आणि चवही छान लागेल। आता तुम्हाला जेवढं रस्सा घट्ट किंवा पातळ हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी वाढवा आणि त्याला छान उकळी येऊ द्या। यात चवीनुसार मीठ टाका आणि भाजी हलवून घ्या। त्यानंतर त्याच्यावर कोथिंबीर टाकून भाजीला एक उकळी येऊन द्या। चला तर आपली भाजी तयार आहे। अशी आपली महाराष्ट्रीयन मिसळ पाव रेसिपी। त्यासोबत तुम्ही सुकी मटकी, फरसाण, काकडी, कोशिंबीर, दही आणि कांदा यासोबत सर्व करू शकतात। चला तर मग आजच घरी मिसळ पाव बनवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूयात नवीन रेसिपीसह। धन्यवाद।